And yes, today we are going to see new topic of chemical kinetics. Okay, screen is visible, audio voice is audible. We are going to start a new concept of chemical kinetics. Before starting the lecture, once again I want to congratulate to all that students who are doing their homework regularly. Regular होमवर्क करतायत रेग्युलर. तुम्ही मला तुमचे होमवर्क्सचे फोटोज पाठवतात आहे अँड दॅट्स रिअली व्हेरी व्हेरी गुड. ओके, सो आता आपण स्टार्ट करूयात. लास्ट टॉपिक होता आपला फर्स्ट ऑर्डरचा. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं फर्स्ट ऑर्डरचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इंटिग्रेटेड रेट लॉ आपला झाला होता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं होतं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नंतर आपण हाफ लाईफ पण बघितली होती काल. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची फॉर्म्युला शीटसुद्धा तयार केला होता. अँड नाऊ इन टुडेज लेक्चर एक्झाम्पल्स पाहिले होते का आपण फर्स्ट ऑर्डरचे? येस, एक्झाम्पल पण बघितले होते आपण फर्स्ट ऑर्डरचे एक्झाम्पल्स. ओके, कोणते कोणते? डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड अँड डिकम्पोजिशन ऑफ N2O5. ओके, एक्झाम्पल्स बघितले होते सगळ्यांनी? सांगा बरं, लेट मी नो एक थंब करके. येस, ओके, एक्झाम्पल्स पण झाले होते. अनुष्का, साक्षी, स्नेहा ऑल are with me. Okay, so today we are going to see pseudo first order reaction. Okay, pseudo, सोडो सोडो नहीं तो सोडो सोडो कहेंगे. It is a pseudo first order reaction. Parents आहेत का मॅम? सूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय असते आता? सूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन वो देखेंगे हम आज के लेक्चर में. ओके, आता बघा, बिफोर स्टार्टिंग द कन्सेप्ट मला ह्या कन्सेप्टमध्ये काय आहे ते सांगायचं आहे. एकच मिनिट मॅम, प्लीज डोर लावा. बघा आता सुडो फर्स्ट ऑर्डर. देअर आर सर्टन रिॲक्शन्स. बच्चे कंपनी अशा काही रिॲक्शन्स असतात की आपल्याला असं वाटत असतं की त्या रिॲक्शन्स कशा आहेत, तर हायर ऑर्डरच्या रिॲक्शन्स आहेत. ओके, हायर ऑर्डरच्या रिॲक्शन्स म्हणजेच काय की त्या रिॲक्शन्स सेकंड ऑर्डरच्या असतील, थर्ड ऑर्डरच्या असतील असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपण असं खूप एक्सपेक्ट करत असतो किंवा रिॲक्शनकडे बघितल्यावर किंवा रिॲक्शनकडे जरा ऑब्झर्व केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की रिॲक्शन कशी असली पाहिजे? रिॲक्शन हायर ऑर्डरची असली पाहिजे. कुठल्या ऑर्डरची? हायर ऑर्डरची. हायर ऑर्डर म्हणजे काय, तर रिॲक्शन कशी असली पाहिजे, तर रिॲक्शन सेकंड ऑर्डर किंवा रिॲक्शन कुठली असली पाहिजे की अशी थर्ड ऑर्डरची असली पाहिजे असं आपल्याला एक्सपेक्टेड असतं. बट एकदम आपल्याला जे एक्सपेक्टेड असतं ना, म्हणजे हायर ऑर्डरची रिॲक्शन असली पाहिजे, दिस इज द थिंग विच वी आर एक्सपेक्टिंग. आपल्याला हे एक्सपेक्टेड आहे. बट जे आपल्याला एक्सपेक्टेड असतं तसं कधी होतं का, तर ऑब्वियसली नहीं. तो यहाँ पे भी वही होने वाला है. हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि रिएक्शन हायर ऑर्डर की होनी चाहिए. कौन सी ऑर्डर की होनी चाहिए? हायर ऑर्डर की रिएक्शन होनी चाहिए. बट वैसा होता नहीं है. रिएक्शन कौन सा मैकेनिज्म फॉलो करती है? रिएक्शन फॉलोज मैकेनिज्म ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कौन सा मैकेनिज्म फॉलो करती है रिएक्शन? फर्स्ट ऑर्डर का मैकेनिज्म फॉलो करती है. तो इसी को हम क्या कहते हैं? सूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कंसेप्ट समझ में आई? क्या आहे कन्सेप्ट? अशा काही रिॲक्शन्स असतात की ज्या आपल्याला असं वाटत असतं की हायर ऑर्डरच्या असायला हव्यात बाबा. ठीक आहे ना, पण रिॲक्शन आपल्याला जसं वाटतंय की हायर ऑर्डरची असायला हवी, पण रिॲक्शन हायर ऑर्डरचं मेकॅनिझम फॉलो न करता, हायर ऑर्डरचं केमिकल कायनेटिक्स फॉलो न करता रिॲक्शन कुठलं कायनेटिक्स फॉलो करते, तर
फर्स्ट ऑर्डरचं कायनेटिक्स फॉलो करते आणि त्याला आपण काय म्हणत असतो, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बताओ समझ में आया सुडो फर्स्ट ऑर्डर का मीनिंग, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शंस. देयर आर, देखो ना हमारे लाईफ में भी ये बहुत रिलेट होता है. मला केमिस्ट्री अशी कधी कधी रिलेट करून शिकवायला फार आवडते, म्हणजे ती पटकन लक्षात राहते. कशी, आता बघा, आता सपोज आता इथे आहे एक छान अशी ही एक मुलगी. ओके, आता सपोज आपली एखादी फ्रेंड असेल तुमची सपोज, तर आपल्याला काय असतं की जे पण आपले असे क्लोज सर्कलमधले जे फ्रेंड्स असतात, म्हणजे ज्यांना आपण कन्सिडर करत असतो, असे जे कन्सिडर करणारे लोक जे असतात त्यांच्याकडून आपल्या काय असतात तर हाय एक्सपेक्टेशन्स असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की येस, ये तो हमारे साथ होने ही वाले है, मतलब ये तो हमारे ही लोग होते हैं, ये तो अपना ही है, असं सगळं त्यांच्याबद्दल वाटत असतं. बट बच्चे कंपनी, जैसे हमें लगता है वैसा नहीं होता, और उस टाइम हमारा दिल बहुत टूटता है की ज्यांना एक्सपेक्ट केलेलं असतं आपल्या कठीण टाईममध्ये, की ज्यांना आपल्याला असं वाटत असतं की येस हे तर आपल्यासोबतच असणार आहेत, पण असं होतं का रे? तर बरेच वेळा तुम्हाला असं वाटतं की नाही, असं नाही होत. ज्यांना आपल्याकडून आपण हाय एक्सपेक्टेशन ठेवलेले असतात, पण आपले एक्सपेक्टेशंस हर्ट होतात आणि ते लोक वेगळेच बिहेव करतात. सो ये तो सब लाइफ में होता रहता है, तो उसका टेंशन नहीं लेने का. काइनेटिक्स पढ़ रहे हैं हम, और काइनेटिक्स में पढ़ रहे हैं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. असं काही लोकांकडून आपल्याला हायर एक्सपेक्टेशन्स असतात, बट ते तसे बिहेव करत नाहीत. मग आता लोक तसं वागत नाहीत, रिॲक्शन तर काय, रिॲक्शन पण मग आपल्यासोबत तसंच वागते. रिॲक्शनला कडे बघितल्यावर आपल्याला वाटतं नाही नाही, ही रिॲक्शन तर सेकंड ऑर्डरची असायला पाहिजे, सेकंड ऑर्डरचं मेकॅनिझम सेकंड ऑर्डर हायर ऑर्डर फॉलो करेल. बट रिॲक्शन हायर ऑर्डरचं मेकॅनिझम फॉलो न करता रिॲक्शन काय बोलते की मी पण तशीच आहे त्या लोकांसारखी. तुम्हाला जरी मी हायर ऑर्डरची वाटत असले तरी मी काय करते, फर्स्ट ऑर्डरचं मेकॅनिझम फॉलो करते. कुठलं मेकॅनिझम फॉलो करते रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डरचं मेकॅनिझम. मग त्याला आपण काय म्हणणार, अशा रिॲक्शनला काय म्हणणार, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. द रिॲक्शन्स विच आर expected to follow the second order reaction, but reaction follows the first order kinetic. Such reaction are known as pseudo first order reaction. Concept understood बच्चे पार्टी? अगर आपके भी लाइफ में ऐसा कुछ हो रहा है कि आप एक्सपेक्ट कर रहे हो बट वैसा नहीं हो रहा, किसी पर्सन ऐसा बिहेव नहीं कर रहा, तो जाने दो, छोड़ दो. लोगों से एक्सपेक्टेशन रखनी ही नहीं चाहिए. एक्सपेक्टेशन रखनी है तो खुद से रखो ना. स्वतःचे एक्सपेक्टेशन्स वाढवा. लोकांचं काय आहे, ते थोडी ना आपले एक्सपेक्टेशन पूर्ण करणार आहेत. आपण आपल्या ह्याच्यावर राहायचं आणि एक्सपेक्टेशन वगैरे अशा कुणाकडून काय जास्त ठेवायच्या नाहीत. ओके, सो यही आहे सुडो फर्स्ट ऑर्डर. रिॲक्शन इज हायर ऑर्डर असं आपल्याला वाटत असतं, पण रिॲक्शन तसं नसतं. मग आपण डेफिनेशन लिहूयात का? चलो हम डेफिनेशन लिखते हैं. क्या क्वेश्चन आता है इसके ऊपर? 3 मार्क्स का क्वेश्चन आता है. क्या होता है क्वेश्चन? एक्सप्लेन द सूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विथ एग्जाम्पल. एग्जाम्पल के साथ सूडो फर्स्ट ऑर्डर को हमें एक्सप्लेन करना पड़ता है. तो हम सबसे पहले डेफिनेशन लिखेंगे. फर्स्ट पॉइंट, देयर आर सर्टन रिएक्शंस, देयर आर सर्टन रिएक्शंस, certain reactions which are expected to be of higher order but follows first order kinetics, such reactions are called सूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सोडो नहीं है, नहीं तो सोडो बोलोगे, सोडो नहीं होता, ये होता है सूडो. नहीं तो स्कोडा बोलोगे, स्कोडा भी नहीं है, सोडा भी नहीं है, ये है सूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, सूडो
फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, ठीक आहे, क्लिअर है बच्चे पार्टी? येस. ओके, सो एक्झाम्पल बघा काय आहे आता ह्या रिएक्शनचं. सुडो फर्स्ट ऑर्डरचं एक्झाम्पल. कंसिडर द एग्जाम्पल ऑफ, नेक्स्ट पॉइंट लिखेंगे हम हमारे नोट्स में. कंसिडर द एग्जाम्पल ऑफ hydrolysis of methyl acetate. मिथाइल ॲसिटेटचं हायड्रोलिसिस. बघा, आधी मी तुम्हाला इथे एक कन्सेप्ट समजून सांगते. नाव आय थिंक जर तुम्ही माझ्यासोबतच नोट्स लिहित असताल, नोट्स काढत असताल, तर स्टॉप रायटिंग अँड गिव्ह अटेन्शन हिअर. मी म्हटलं मिथाइल ॲसिटेटचं एक्झाम्पल हे सुडो फर्स्ट ऑर्डरचं एक्झाम्पल आहे. मिथाइल ॲसिटेट म्हणजे काय बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3, ह्याला आपण काय म्हणणार, मिथाइल ॲसिटेट. ओके, मिथाइल ॲसिटेटची रिॲक्शन जर आपण वॉटरसोबत केली तर काय होतंय, मिथाइल ॲसिटेटची रिॲक्शन जर आपण वॉटरसोबत केली तर आपल्याला कोणते प्रोडक्ट्स मिळतात ते तर CH3OH म्हणजे आपल्याला मिळणार आहे मिथेनॉल, आणि आपल्याला काय मिळणार आहे CH3C डबल बॉन्ड OH, ह्याला आपण काय म्हणणार 1,2 इथेनॉइक ॲसिड, किंवा आपण ह्याला म्हणू शकतो ॲसेटिक ॲसिड. ओके, आता आपल्याला ही रिॲक्शन बघितल्यावर आपल्याला वाटतं ही रिॲक्शन सेकंड ऑर्डरची आहे, पण ॲक्च्युअल ही रिॲक्शन सेकंड ऑर्डरची नसून ही रिॲक्शन कुठलं मेकॅनिझम फॉलो करते, तर फर्स्ट ऑर्डरचं मेकॅनिझम फॉलो करते. का बरं आपल्याला ही रिॲक्शन सेकंड ऑर्डरची वाटते? कारण बघा, जर आपण रिॲक्शनचा रेट लिहिला तर रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ॲसिटेट, दॅट इज CH3C double bond OOCH3 and concentration of water. We already know the rate law. काय सांगतो, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. तो आपल्याला कोणते कोणते रिॲक्टंट्स दिसतात, आपल्याला मिथाइल ॲसिटेट आहे, वॉटर आहे असं वाटतं. त्याच्यामुळे ही रिॲक्शन्स आपल्याला सेकंड ऑर्डरची आहे असं वाटू शकतं. जर तुम्ही इथे रेट लॉचं इक्वेशन लिहिलं, डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन रिमूव्ह केलं, इथे लिहिलं K CH3 C डबल बॉन्ड OCH3 अँड H2O, ह्याच्यावरून आपल्याला रिॲक्शन सेकंड ऑर्डरची वाटते. कसं काय? कारण मिथाइल ॲसिटेटची पॉवर इथं 1, वॉटरची पॉवर 1 + 1 किती 2, सो आपल्याला वाटतं ही रिॲक्शन सेकंड ऑर्डरची असू शकते, एक्सपेक्ट करतोय आपण. बट एक्झॅक्ट व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग तसं नाही होते. आपल्याला काय कळतं, ज्यावेळेस आपण इस्टरचं हायड्रोलिसिस करत असतो इन अ प्रेझेन्स ऑफ ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ज्यावेळेस आपण इस्टरचं हायड्रोलिसिस करतो, हायड्रोलिसिस म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ वॉटरसोबत ज्यावेळेस आपण इस्टरला रिॲक्ट करतो त्यावेळेस आपलं काय लक्षात येतं, एक्सपेरिमेंटली आपलं लक्षात येतं की वॉटर आपल्याला काय करावं लागतं, एक्सपेरिमेंटली लक्षात येतं वॉटरची क्वांटिटी आपल्याला काय करावी लागते तर खूप जास्त हाय ठेवावी लागते, किंवा असं म्हणू शकतो की वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय करावं लागतं, एक्सेसमध्ये घ्यावं लागतं. लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला तिथं काय करावं लागतंय तर वॉटर यूज करावं लागतंय. म्हणजे आपण जर आता मिथाइल ॲसिटेट घेतला, आपण इथाइल ॲसिटेट घेतला, किंवा आपण दुसरा एखादा ॲसिटेट घेतला, कुठल्याही ॲसिटेटची किंवा कुठल्याही इस्टरची रिॲक्शन जर आपण वॉटरसोबत करत असू तर आपलं काय लक्षात आलं खूप सारे एक्सपेरिमेंट केल्यावर, की आपल्याला वॉटरची क्वांटिटी ऑलवेज कशी ठेवावी लागतीये, एक्सेसमध्ये ठेवावी लागतीये. बच्चे पार्टी, यहाँ पे ध्यान है क्या सबके, ये समझ में आया? वाटर की क्वांटिटी हमेशा क्या रखनी पड़ रही है, एक्सेस में रखनी पड़ रही है. तो अगर वाटर की क्वांटिटी हमेशा एक्सेस में होगी, वॉटरला नेहमीच जर आपल्याला जास्त घ्यावं लागणार आहे, तर आपण काय कन्सिडर केलं, चलो एक बार हमने एक्सपेरिमेंट किया, हमें समझ में आया वाटर हमें एक्सेस में लेना पड़ रहा है. नेक्स्ट टाइम एक्सपेरिमेंट किया, फिर हमें वही समझ में आया है इस रिएक्शन में भी ईस्टर है, ईस्टर के केस में हमें वाटर को एक्सेस में लेना पड़ता है. तो एक बार अगर ये समझ में आ
आ गया तो हम नेक्स्ट टाइम क्या करेंगे, ऑलरेडी वाटर को एक्सेस में ही लेंगे, क्यों बार बार एक्सपेरिमेंट करके देखना है। तो हमें एक बार ये समझ में आ गया कि वाटर हमें एक्सेस में लेना पड़ता है। तो वाटर का कॉन्सेंट्रेशन कैसे हो जाता है, वाटर का कॉन्सेंट्रेशन कांस्टेंट एज्यूम किया जाता है, क्योंकि वाटर के ऊपर अब रिएक्शन का रेट डिपेंड नहीं है, वाटर को हम एक्सेस क्वांटिटी में ले रहे हैं। तो रिएक्शन सिर्फ किसके ऊपर डिपेंड होगा, मिथाइल एसीटेट के ऊपर, और जो भी वहाँ पे एसीटेट होगा उसके ऊपर ही रिएक्शन का रेट डिपेंड होने वाला है, क्योंकि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर कैसा हो जाता है, कॉन्स्टंट हो जाता है, त्याची व्हॅल्यू एवढी जास्त असते किंवा त्याची व्हॅल्यू एक्सेसमध्ये घेतल्यामुळं ती व्हॅल्यू इनिशियल दुसऱ्या रिॲक्टंटपेक्षा ती व्हॅल्यू नेहमीच मोठी असणार आहे किंवा जास्त असणार आहे। मग खरा रिॲक्शनवर रेट अफेक्ट कोण करेल, तर जो पण इस्टर असेल किंवा जो पण ॲसिटेट असेल हा काय करणार आहे, रिॲक्शनवर अफेक्ट करणार आहे। म्हणजेच रिॲक्शनचा रेट फक्त कुणावर डिपेंड असणार आहे, रेट फक्त डिपेंड असणार आहे के CH3 COOCH3 मिथाइल ॲसिटेटवर, कारण वॉटरचं आन्सर किंवा वॉटरसाठी आपण काय पुट करणार, कॉन्स्टंट पुट करणार, वॉटरची क्वांटिटी नेहमीच कशी लागणार आहे आपल्याला, एक्सेसमध्ये लागणार आहे। आता बघा, तुम्ही पेपरला हॉल तिकीट घेऊन जायचं आहे, हे तुम्हाला 10th माहीत असतं, 11th माहीत असतं, 12th माहीत असतं, किंवा एनिथिंग तुम्ही आता जे पण पेपर दिलेले असतात तुम्हाला ती लहानपणापासून ती गोष्ट सांगितलेली असते की कुठल्याही एक्झामला जात असाल तर तुम्ही हॉल तिकीट घेऊन जायचं। मग आता एक्झामच्या आधी तुमच्या घरातल्यांनी किंवा जेव्हा तुम्ही मोठे होता त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे का की हॉल तिकीट घेऊन जायलाच पाहिजे, ते सांगणं गरजेचं नाही आहे, कारण दॅट थिंग यू नो ऑलरेडी। मग तसंच आहे, आपल्याला आता ऑलरेडी कळालंय की वॉटरचं क्वांटिटी नेहमी एक्सेसमध्येच ठेवावी लागणार आहे। मग वॉटरमुळे रेट डिस्टर्ब होणार आहे का, तर वॉटरमुळे रेट डिस्टर्ब होणारच नाही, कारण आपण 2-3 एक्सपेरिमेंट करून बघितले। आपल्याला एक्सपेरिमेंटवरून काय कळालं की जर आपण इस्टर घेत असू, आणि इस्टर म्हणजे काय, तर हा जो ग्रुप आहे CA+OO ह्याला आपण इस्टर म्हणत असतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्या ग्रुपला आपण इस्टर म्हणत असतो, ॲसिटेट म्हणत असतो। ओके, मग जर आपण इस्टर घेत असू आणि इस्टरची रिॲक्शन जर आपण वॉटर सोबत करत असू तर त्या रिॲक्शनमध्ये वॉटर नेहमीच आपल्याला एक्सेस क्वांटिटीमध्ये घ्यावा लागणार आहे। मग रेट रिॲक्शनचा कुणावर डिपेंड असणार आहे, फक्त इस्टरवर डिपेंड असणार आहे। जो कुठला इस्टर आपण घेऊ त्याच्यावर रेट वॉटरवर डिपेंड असणार आहे का, रेट वॉटरवर डिपेंड नसणारच आहे, कारण वॉटर तर आपण एक्सेसमध्येच घेणार आहे, कारण ऑलरेडी आपल्याला हे कळून चुकलेलं आहे किंवा ऑलरेडी हे आपल्याला माहीत झालेलं आहे की जर आपण वॉटर एक्सेसमध्ये नाही घेतलं तर रिॲक्शन पुढे जाणारच नाही आहे। रिॲक्शन पुढे जाण्यासाठी आपल्याला वॉटर एक्सेसमध्ये घ्यावंच लागणार आहे। मग आता रिॲक्शनचा रेट फक्त कुणावर डिपेंड असणार आहे, ह्या दुसऱ्या रिॲक्टंटवर डिपेंड असणार आहे। वॉटरची क्वांटिटी, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय ॲज्युम केलं आहे, एक्सेस मानलेलं आहे किंवा ते एक्सेस घ्यावं लागतंय, आणि वॉटरसाठी आपण ॲज्युम केलं आहे एक न्यू कॉन्स्टंट दॅट इज K'। मग हे इक्वेशन काय तयार होईल, रेटचं इक्वेशन तयार होईल, रेट इज इक्वल टू के मिथाइल ॲसिटेट इंटू K', आणि K इंटू K' एक नवीन कॉन्स्टंट, सो आपल्याला काय मिळणार, के मिथाइल ॲसिटेट इंटू K'। आता हा एक कॉन्स्टंट, हा एक कॉन्स्टंट, कॉन्स्टंटनी कॉन्स्टंटला मल्टिप्लाय केलं, एक नवीन कॉन्स्टंट लिहिला, काय तयार झालं, रेट इज इक्वल टू K'' COOCH3। मग आता सांगा रिॲक्शन कुठल्या ऑर्डरची दिसतीये तुम्हाला, फर्स्ट ऑर्डरची दिसतीये। मिथाइल ॲसिटेटची पॉवर किती आहे बच्चे कंपनी, 1 आहे, म्हणजेच रिॲक्शन सुडो फर्स्ट ऑर्डर आहे। सुरुवातीला आपल्याला वाटत होतं रिॲक्शनमध्ये वॉटर आहे, ॲसिटेट आहे, रिॲक्शनचा रेट दोघांवर डिपेंड असेल, बट असं होत नाही, रिॲक्शनचा रेट वॉटरवर डिपेंड नसणार आहे, फक्त इस्टरवर डिपेंड असणार आहे, म्हणून ही रिॲक्शन सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे। कळालंय, क्लिअर आहे सगळ्यांना, ऑल आर विथ मी, एनीवन हॅव अ डाऊट? Yes, there are certain reactions which are expected to follow the higher kinetics but follows the first order kinetics, अशा काही काही रिॲक्शन्स आहेत। मग आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे। कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ मिथाइल ॲसिटेट, मग आपण एक्झाम्पल लिहिणार। मग आता इथे आपल्याला काय लिहायची आहे, तर रिॲक्शन लिहायची आहे। आता इथे रिॲक्शन लिहायची आहे, मग इथे आपण लिहिली रिॲक्शन
CH3COOH मिथाइल ॲसिटेट. मिथाइल ॲसिटेटची रिॲक्शन वॉटर सोबत. ओके, काय मिळणार आहे आपल्याला? एक मिळणार आहे मिथेनॉल प्लस दुसरं मिळणार आहे ॲसिटिक ॲसिड. ओके, मग इथून पुढे आपण रेट लॉचे इक्वेशन वगैरे लिहिणार आणि ॲट द एंड आपल्याला काय कळणार? रिॲक्शन काय करणार आहे? फर्स्ट ऑर्डरचं मेकॅनिझम फॉलो करणार आहे. कारण वॉटर सॉल्वंट नेहमी कसा लागतोय? एक्सेसमध्ये लागत आहे. एक्सेसमध्ये सॉल्वंट असेल तरच रिॲक्शन होणार आहे. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना एका क्वेश्चनचा आन्सर लिहून आणायचं आहे. होमवर्क आहे, एक्सप्लेन सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक्सप्लेन सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ एक्झाम्पल. ओके, तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर मी ग्रुपवर पाठवून देईल. यू जस्ट हॅव टू राईट डाऊन ऑल द पॉईंट्स. मी पॉईंट्स एक्सप्लेन केलेत, फक्त तुम्हाला ते सगळे पॉईंट्स 1 बाय 1 लिहून काढायचे आहेत. आता मी इथे जर पॉईंट्स लिहित बसले तर ऑलरेडी आपला भरपूर टाईम जातो. ओके, आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. फक्त पहिला पॉईंट डेफिनेशनचा लिहायचा, दुसरा पॉईंट एक्झाम्पलचा लिहायचा. त्याच्यामध्ये सांगायचं इनिशियली आपल्याला रेट काय वाटतो? सेकंड ऑर्डरचा वाटतो. कारण इनिशियली आपल्याला काय वाटतं? रेट कुणावर डिपेंड आहे? मिथाइल ॲसिटेट ॲज वेल ॲज वॉटरवर. बरं, ज्या वेळेस आपण एक्सपेरिमेंट करतो, एक्सपेरिमेंट केल्यावर आपल्याला काय लक्षात येतं? ह्या रिॲक्शनसाठी वॉटर नेहमी एक्सेसमध्ये ठेवावा लागतो. वॉटरची नेहमी लार्ज अमाऊंट ठेवावी लागते आणि त्याच्यामुळे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ॲझ्युम करतो. ह्याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या कन्सिडरेशनमध्ये ह्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर, मिथाइल ॲसिटेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर मग रिॲक्टंटचा रेट डिपेंड असणार आहे, ना की वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनवर. कारण वॉटर आपल्याला नेहमी एक्सेसमध्ये ठेवावं लागतंय त्याच्यामुळे. ओके, आणि म्हणून ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर नसून कुठलं कायनेटिक्स फॉलो करते? फर्स्ट ऑर्डरचं कायनेटिक फॉलो करते. क्लियर है बच्चे कंपनी? सबको समझ में आया यहाँ तक? येस. ओके ओके ओके, गुड गुड गुड. तो चलो नेक्स्ट टॉपिक हम देखते हैं. हां, तर आता पुढचा टॉपिक आहे बघा, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर gaseous phase reaction. Integrated rate law for gaseous phase reaction फर्स्ट ऑर्डर. बघा आता गॅसियस फेज रिॲक्शन म्हणजे काय? तर रिॲक्टंट्स पण गॅसमध्ये असतील आणि प्रोडक्ट पण गॅसमध्ये असतील. आता आपण ह्याच्या आधी इंटिग्रेटेड रेट लॉ बघितलेला आहे फर्स्ट ऑर्डरसाठी. त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. काय होता तो फॉर्म्युला? त्या इंटिग्रेटेड रेट लॉचा फॉर्म्युला होता K इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय टी लॉग ऑफ A0/80. मग तुम्ही म्हणताल मॅम आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, मग आता तरी आपल्याला एक नवीन फॉर्म्युला का तयार करायचा? तर बच्चे कंपनी यहाँ पे देखो, इन्होंने क्या बोला है? गॅस फेज रिॲक्शन बोली है. गॅस फेज म्हणजे काय? रिॲक्टंट पण प्रोडक्ट्स असतील, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट्स दोघं पण कशात असणार आहेत? तर गॅसियस स्टेटमध्ये असणार आहेत. आणि इथे ज्या टर्म्स घेतल्या आहेत आपण, ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत. आणि गॅसचं आपण कॉन्सन्ट्रेशन नाही मेजर करू शकत. गॅसचं आपण काय मेजर करतो बच्चे पार्टी? गॅसचं आपण प्रेशर मेजर करतो. आणि म्हणून आपल्याला प्रेशरच्या टर्म्समधलं एखादं इक्वेशन सुद्धा डिराईव्ह करावं लागणार आहे. कारण फर्स्ट ऑर्डरच्या काही काही रिॲक्शन्स कशा असतात? गॅसियस फेजमधल्या रिॲक्शन्स असतात. आपण हे जे रिॲक्शन इथं जे डेरिवेशन केलं होतं, हे रिॲक्शन हे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये होतं. कॉन्सन्ट्रेशन कुणाचं मेजर करतो आपण? लिक्विड. जर सोल्युशन असेल तर सोल्युशनसाठी आपण काय वर्ड वापरतो? सोल्युशन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड, किंवा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. मग जर सोल्युशन असेल, लिक्विड फेज असेल तर आपण कॉन्सन्ट्रेशन मेजर करतो. पण जर आपले रिॲक्टंट प्रोडक्ट्स गॅस असतील तर आपल्याला काय
काय मेजर करावं लागणार आहे, प्रेशर मेजर करावं लागणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला एक नवीन इंटिग्रेटेड रेट लॉ गॅसियस फेजसाठी डिराईव्ह करावा लागणार आहे. कळालंय? हेडिंग टॉपिक कळालाय तुम्हाला? जो काही मनात तुमच्या डाऊट आला असेल, कालच आपण एक इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन डिराईव्ह केलं फर्स्ट ऑर्डरचं, मग आता हे इक्वेशनला विसरून जायचं का? तर नाही. जर तुम्हाला मेन्शन नाही केलं गॅस फेज रिॲक्शन आहे, असं काही मेन्शन केलं नाही, तर तुम्हाला सिम्पली हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण जर तुम्हाला मेन्शन केलं की तुमची जी गिवन रिॲक्शन आहे ती गॅस फेजमधली रिॲक्शन आहे, किंवा तुम्हाला जी रिॲक्शन दिली आहे त्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट साईडला गॅस दिसतोय आणि प्रोडक्ट साईडला सुद्धा गॅस दिसतोय, तर म्हणजेच तुम्हाला गॅस फेजमधली रिॲक्शन दिलेली आहे. आणि मग आता त्या केसमध्ये तुम्हाला आपण आता जो फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे तो वापरायचा आहे. बच्चे पार्टी कळालं इथपर्यंत? वैष्णवी, तनुजा, वर्षा, व्यंकटेश, तनिष्का, तन्वी, श्रुतिका, साक्षी, येस ऑल आर विथ मी. तो स्टार्ट करे डेरिवेशन. ओके, चला आता आपण डेरिवेशन स्टार्ट करूयात. ठीक आहे, बघा आता. कन्सिडर अ गॅस फेज रिॲक्शन. Actually, I am not feeling well today, but yes, I am trying to give my best and taking a lecture because it's my responsibility. Consider a gas phase reaction. Gas phase reaction. कुठली रिॲक्शन? ए गॅसियस स्टेटमध्ये इट गिव्स बी गॅसियस स्टेट प्लस सी गॅसियस स्टेट. ओके, consider a gas phase reaction. A gaseous state, B gaseous state plus C. A is the reactant, B and C are the products. Let the initial pressure of A is PI. इनिशियल प्रेशर काय होतं? एचं PI होतं. ओके, अंडरस्टूड? इथपर्यंत कळालंय? इनिशियल प्रेशर आपण काय कन्सिडर केलंय? PI कन्सिडर केलंय. आफ्टर सम टाइम T, product B and C are also formed in closed cylindrical container किंवा क्लोज कंटेनर. consider pressure of B and C is X. remaining pressure of A remaining pressure of A is PA. ओके, आता बघा हे सगळं मी कसं लिहितेय पुन्हा. A to B गॅसियस स्टेट, C गॅसियस स्टेट आणि A गॅसियस स्टेट. ज्यावेळेस टाइम 0 असतो त्यावेळेस सिलेंडरमध्ये, आता इथे मी रफ डायग्राम काढते. इथे माझ्याकडे एक सिलेंडर आहे, हा क्लोज सिलेंडर आहे बच्चे कंपनी. कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर रिॲक्शन होतीये, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे सिलेंडर क्लोज आहे. क्लोज सिलेंडर असेल तर त्याला आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणतो. आता क्लोज सिलेंडर आहे, सुरुवातीला ह्या सिलेंडरमध्ये ए आहे गॅसियस स्टेटमध्ये. मग सिलेंडरमध्ये कुणाचं प्रेशर असणार आहे? फक्त एचं प्रेशर असणार आहे. बी आणि सी तयार झालेत का? ए पासून बी आणि सी अजून तयार झालेत का बच्चे पार्टी? नाही झालेले. मग कोण आहे सिलेंडरमध्ये? फक्त ए. मग त्यावेळेस सिलेंडरचं प्रेशर किती होतं? ज्यावेळेस टाइम इज इक्वल टू 0 आहे, PI. त्याला आपण म्हणतो इनिशियल प्रेशर. किती होतं ते? PI होतं. बी आणि सीचं प्रेशर किती होतं? 0 होतं. बी आणि सीचं प्रेशर 0 होतं. बच्चे कंपनी इमर्जन्सी कॉल, गिव्ह मी 1 सेकंड. हॅलो
क्लासमध्ये आहे. स्वराज घरी आहे. हां गेले. करू का मी नंतर? लेक्चर चालू होतं. हो हां. देखो बच्चे कंपनी फिर से सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कॉल फ्रॉम माय होम. ओके. आता इथे टाइम इज इक्वल टू 0 आहे. त्यावेळेस एचं प्रेशर आपण पी आय ॲझ्युम केलं. ते फक्त एचं प्रेशर आहे, त्याला आपण इनिशियल प्रेशर म्हणतोय. बी आणि सीचं प्रेशर किती असणार आहे बच्चे पार्टी? 0 असणार आहे. आता थोडा टाइम झालाय. आफ्टर सम टाइम काय होणार? एचं कन्व्हर्जन बी मध्ये होणार, ए पासून सी सुद्धा तयार होणार. आता ह्या कंटेनरमध्ये कोण असणार आहे? ह्या कंटेनरमध्ये ए सुद्धा आहे, ह्या कंटेनरमध्ये बी सुद्धा आहे आणि ह्या कंटेनरमध्ये सी सुद्धा आहे. आणि ह्या सगळ्यांच्या प्रेशरला आपण काय म्हणणार आहोत? टोटल प्रेशर म्हणणार आहोत. आता बी आणि सीचं प्रेशर आपण किती ॲझ्युम केलं? बी आणि सीचं प्रेशर आपण ॲझ्युम केलं एक्स आणि एचं खाली शिल्लक राहिलेलं प्रेशर किती आहे? तर एचं प्रेशर आहे पी आय माइनस एक्स. ओके, पी आई माइनस एक्स. आता यहाँ पे बहुत बच्चों को डाउट आता है की मॅडम आपण 2x का नाही लिहिलं? इनिशियल प्रेशरमधून एक्सच अमाऊंट का बरं मायनस केली? इकडं बीचं एक्स प्रेशर होतं, सीचं एक्स प्रेशर होतं, मग इथं 2x का नाही मायनस केले? बघा बच्चे पार्टी, एक मॉलिक्यूल डिसोसिएट होऊन कशामध्ये कन्वर्ट होतोय? बी आणि सी मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजेच एक मॉलिक्यूल काय झाला? कमी झाला. फॉर एक्झाम्पल चे 10 मॉलिक्युल्स असतील, 10 मॉलिक्यूलपैकी एका मॉलिक्यूल पासून काय तयार होणार? एक बीचा मॉलिक्यूल तयार होणार आणि एक सीचा मॉलिक्यूल तयार होणार. मग खाली किती शिल्लक राहिले? 9च मॉलिक्यूल शिल्लक राहिले. आपण काय 1 - 1 2 केले का? इथून नाही केले. एका मॉलिक्यूल पासून आपल्याला बी आणि सी मिळतात. मग एक्स मॉलिक्यूल कन्वर्ट झाले बी आणि सी मध्ये. ए मधले किती मॉलिक्यूल कन्वर्ट झाले? एक्स मॉलिक्यूल कन्वर्ट झाले. हे एक्स मॉलिक्यूल बी चे बनले, एक्स मॉलिक्यूल सी चे तयार झाले. मग खाली शिल्लक किती राहिले? इनिशियल प्रेशर मधून एक्स मॉलिक्युल्सचं प्रेशर मायनस करा, तेवढे मॉलिक्युल्समुळं असलेलं प्रेशर इथं तयार झालेलं आहे. ओके, अंडरस्टूड? कधीच इथे -2x करायचं नाही, एक्सच मायनस करायचं, कारण एक मॉलिक्यूल डिसोसिएट होऊन 2 मॉलिक्युल्स तयार करतोय. मग त्याच्यामुळेच आपण एकदाच एक्स मायनस करणार आहोत. रिमेनिंग एचे मॉलिक्युल्स किती असतील? आधीच्या प्रेशरपेक्षा एक्स मॉलिक्यूलचं प्रेशर कमी झालं आणि तेवढं प्रेशर इथं रिमेनिंग शिल्लक असणार आहे. ओके, या तक सबको क्लियर है? बताओ बच्चे पार्टी. येस ओके. ओके, आता बघा, आता आपल्याला हा एक्स माहीत नाहीये. एकतर आपल्याला इनिशियल प्रेशर माहीत असू शकतं की सिलेंडरमध्ये ज्यावेळेस फक्त ए होता त्यावेळेस आपल्याला हे इनिशियल प्रेशर माहीत असू शकतं, किंवा मग आता सिलेंडरचं आपल्याला टोटल प्रेशर माहीत होईल. आपण असं सांगू शकतो का की बीचं एवढंच प्रेशर आहे, सीचं एवढंच प्रेशर आहे? नाही, आपल्याला सिलेंडरचं टोटल प्रेशर माहीत होईल, पण आपल्याला फक्त बीचं एवढं प्रेशर आहे, फक्त सीचं एवढं प्रेशर आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. मग इथं तर आलंय एक्स, आपल्याला पाहिजे आहे की पी आय मायनस एक्स करायचं आहे, पण ह्या एक्सची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती असेल? मग आता आपल्याला तीच फाइंड आउट करायची आहे. मग मला काय माहिती आहे? टोटल प्रेशर माहिती आहे. लेट द टोटल प्रेशर इज पी. खाली स्टेटमेंट लिहायचं, लेट टोटल प्रेशर इज पी. ओके, देअरफॉर टोटल प्रेशर पी कुणाच्या इक्वल असणार आहे? प्रेशर ऑफ ए प्लस प्रेशर ऑफ बी प्लस प्रेशर ऑफ सी. एचं प्रेशर किती? इनिशियल प्रेशरमधून एक्स मायनस करा, तेवढं असणार आहे आता एचं खाली शिल्लक राहिलेलं प्रेशर. बीचं प्रेशर किती ॲझ्युम केलं आहे? एक्स. सीचं प्रेशर किती ॲझ्युम केलं आहे? एक्स. मग आता इथे काय तयार राहिलं? चलो बता सकते हो आप. पी इज इक्वल टू -x + x, कट कर दो, पी आय प्लस एक्स. मग मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल का? एक्स इज इक्वल टू बच्चे कंपनी, चलो माइक ऑन करते हैं, बी रेडी.
आपको वैल्यू बतानी है मुझे एक्स की। ओके ओके, कहाँ गया मई? येस, चला एक्सची व्हॅल्यू सांगा, काय येईल एक्स? p minus pi. येस, व्हेरी गुड, पी मायनस पी आय. सो आता आपल्याला एक्स मिळालेला आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हा एक्स आधी आपल्याला माहीत नव्हता, कारण आपण सांगू नाही शकत की फक्त प्रोडक्टचं प्रेशर किती आहे, कारण सिलेंडरमध्ये ए पण असणार आहे, बी पण असणार आहे आणि सी पण असणार आहे. ओके, आपल्याला काय माहीत असतं? तर आपल्याला टोटल प्रेशर माहीत असतं. मग आता आपल्याला एक्स कसा फाइंड आउट करता येईल? टोटल प्रेशरमधून इनिशियल प्रेशर गेल्यावर. ओके, मग आता आपण पी एची व्हॅल्यू ठेवूयात. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पी ए, कारण मेन फोकस आहे आपल्या पी एवर. पी एचं शिल्लक राहिलेलं प्रेशर किती? तर रिमेनिंग प्रेशर पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्स. therefore put value of x in इक्वेशन ऑफ पी ए. पी एच्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करा. मग काय मिळेल? पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्सच्या ठिकाणी काय पुट करा? पी माइनस पी आई. ओके, काय होईल इक्वेशन? चलो नेक्स्ट पेज पे. आई होप आप सबको समझ में आ रहा है. यहाँ पी लिख रही हूँ पी ए. इक्वेशन मिळालं होतं पी आय मायनस पी इन ब्रॅकेट पी आय. ब्रैकेट ओपन करो, पी आई माइनस पी माइनस माइनस प्लस पी आई. पी आई कितनी टाइम्स है बच्चे कंपनी? 2 टाइम्स है, तो मैं क्या लिख सकती हूँ? 2 पी आई माइनस पी. तो ए का प्रेशर क्या मिल गया मुझे? ए का प्रेशर इनिशियल प्रेशरच्या ट्वाइस मायनस टोटल प्रेशर. हे काय असणार आहे? एचं प्रेशर असणार आहे. मग एकदा का मला एचं प्रेशर मिळालं, आता मला इक्वेशन तयार करता येईल. मला बेसिक इक्वेशन माहिती आहे. वी ऑलरेडी नो रेट कॉन्स्टंट k is equal to 2.303 divided by t log of a0 upon at. a0 ला मग आपण काय म्हणणार? a0 is equal to इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मग आता आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी a0च्या इथे काय पुट करणार? a0च्या इथे आपण पुट करणार इनिशियल प्रेशर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इनिशियल प्रेशर? इनिशियल प्रेशरची व्हॅल्यू काय? पी आय. एटी म्हणजे काय? तर रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन. ओके, रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन त्यालाच आपण काय म्हणणार? मग प्रेशर ऑफ एचं प्रेशर किती प्रेशर आहे आता एचं, ज्यावेळेस टाइम टी असेल. रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम टी. मग त्यालाच आपण इक्वल टू करून काय लिहू शकतो? प्रेशरच्या टर्म्समध्ये प्रेशर ऑफ ए ॲट अ टाइम टी. टी टाईमला एचं प्रेशर काय होतं? पी ए होतं. त्या पी एची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? पी एची व्हॅल्यू मिळाली 2 पी आय मायनस पी. मग आपलं इक्वेशन काय तयार होईल? therefore we can write k is equal to 2.303 डिवाइड बाय टी लॉग ऑफ काय येईल? a0च्या ठिकाणी ठेवणार पी आय आणि ए टीच्या ठिकाणी ठेवणार पी ए. आणि पी एला रिप्लेस करून पी एची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली आहे? पी एची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. पी एची व्हॅल्यू आहे, आधी ही व्हॅल्यू लिहून घ्या, लॉग ऑफ पी आय डिवाइड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी ए? पी एची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ पी आय माइनस पी. ओके, 2 टाइम्स ऑफ पी आई माइनस पी. अंडरस्टूड? सबको इक्वेशन क्लियर हुआ? किसी को कुछ डाउट है? बहुत आसान है. देखो मैं फिर से एक्सप्लेन कर रही हूँ. आपल्याकडे एक कंटेनर आहे, सिलेंड्रिकल कंटेनर. त्या कंटेनरमध्ये
ए आहे गॅसियस फेजमध्ये. सुरुवातीला आपल्याला फक्त एचं प्रेशर माहिती आहे, त्याला आपण इनिशियल प्रेशर कन्सिडर केलं. आता त्या ए पासून बी आणि सी तयार होतात ते. आता त्या सिलेंडरमध्ये बी आणि सीचं पण प्रेशर असणार आहे आणि एचं सुद्धा प्रेशर असणार आहे. बी आणि सीचं प्रेशरला आपण एक्स ॲज्युम केलं आणि आता त्या एचं प्रेशर आपण काय म्हटलं, सुरुवातीच्या प्रेशरपेक्षा आता एचं प्रेशर कमी होणार आहे, कारण एचे मॉलिक्युल्स बी आणि सी मध्ये कन्वर्ट झालेत. मग एचे मॉलिक्युल्स जर बी आणि सी मध्ये कन्वर्ट झाले तर एचं प्रेशर पण कमी होणार आहे. बच्चे पार्टी, जर तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर माहीत असेल, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग एचे मॉलिक्युल्स कमी झालेत का, कारण एचे मॉलिक्युल्स बी आणि सी मध्ये कन्वर्ट झालेत. मग एचं प्रेशर पण कमी होणार आधीच्या प्रेशरपेक्षा. जसं की आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ए 0 असेल तर हळूहळू एचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊन कुठं पोचतं, एका 80 कॉन्सन्ट्रेशनला पोचतं. तसंच सुरुवातीला एचं प्रेशर किती होतं बच्चे पार्टी, सुरुवातीला एचं प्रेशर होतं पी आय. आता हळूहळू एचं प्रेशर सुरुवातीच्या प्रेशरमधून काहीतरी अमाऊंट मायनस होऊन शिल्लक राहिलंय. मग ती अमाऊंट किती मायनस झाली, एक्स मायनस अमाऊंट करून ते प्रेशर असणार आहे. कुणाचं, एचं प्रेशर एका पर्टिक्युलर टाईमला. ठीक आहे, हे झालं एचं प्रेशर कधी, ज्यावेळेस टाईम इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेसचं. ओके, आता मग काय लक्षात येतंय आपल्याला, हा एक्स आपल्याला आधी फाइंड आउट करावा लागतो. एक्स म्हणजे काय तर प्रोडक्टचं प्रेशरचं आणि टोटल प्रेशरचं कसं रिलेशन आहे. आपल्याला टोटल प्रेशर माहीत असतं का बरं, कारण सिलेंडरमध्ये एचं, हा सिलेंडर असेल तर ए आहे, आता बी पण आहे आणि सी पण आहे. मग टोटल प्रेशर आपण तिघांचं ह्या सिलेंडरचं टोटल प्रेशर मोजलं तर आपल्याला टोटल प्रेशर मिळतं आणि आपल्याला टोटल प्रेशरच मेजर करता येतं. ठीक आहे, मग व्हॅल्यूज पुट केल्या. एचं प्रेशर किती, पी आय माइनस एक्स, बीचं प्रेशर एक्स, सीचं प्रेशर एक्स, एक्स को कट किया, एक एक्स बच गया. पी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स. आता एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, कारण आपल्याला एक्स फाइंड आउट करणं गरजेचं होतं, कारण आपल्याला पी ए फाइंड आउट करायचं आहे. पी एच्या इक्वेशनमध्ये आहे इनिशियल प्रेशरमधून एक्स अमाऊंट मायनस करा. मग आधी आपल्याला एक्स काय आहे ते शोधून काढायला पाहिजे. एक्स काय मिळाला आपल्याला, टोटल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर. मग पी एच्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला काय इक्वेशन मिळालं, पी ए इज इक्वल टू 2PI मायनस पी. आणि जस्ट आता कम्पेअर करून इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी इनिशियल प्रेशर ठेवलं आणि कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाईम टीच्या ठिकाणी प्रेशर ऑफ ए ॲट अ टाईम टी ठेवलं आणि इक्वेशन आपलं रेडी झालेलं आहे. अंडरस्टूड, सबको क्लियर है, बताओ बच्चे पार्टी. माइक आपके ऑलरेडी ऑन है, किसी को कौन से स्टेप में डाउट है तो फील फ्री टू आस्क मी. आज का होमवर्क, यू हैव टू राइट डाउन द डेरिवेशन फॉर 2 टाइम्स. ओके, आज का होमवर्क, आपको जो क्वेश्चन दिया था उस क्वेश्चन का आंसर लिखना है. ओके ओके ओके, तो सबको क्लियर हो गया है. ठीक है, इज देयर इज एनीवन जो फर्स्ट टाइम लेक्चर कर रहा है, चलो माइक ऑन है, आप बोल सकते हो. फर्स्ट टाइम लेक्चर ऑन, लेक्चर कोण करत आहे फर्स्ट टाइम. हां बच्चे पार्टी, अजून एक अनाऊन्समेंट आहे. तुमचे सगळ्यांचे बुक्स, आपण जे सक्सेस सायन्स अकॅडमीचे बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते बुक्स आपल्या ऑफलाईन सेंटरला आलेले आहेत, तर तुम्ही ते बुक्स घ्यायला या. ज्यावेळेस तुम्ही ते बुक्स घ्यायला येताल, बुक्स हा तर पर्पज असणारच आहे, त्याशिवाय तुम्हाला तुमच्या सगळ्या टीचर्सलाही सुद्धा ऑफलाईन वगैरे भेटता येईल. आणि भेटताला ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस तुम्हाला डाऊट्स घेऊन सुद्धा यायचे आहेत. तुम्ही डाऊट्स घेऊन सुद्धा आमच्याकडे येऊ शकता. जर तुम्ही कधी नगरमध्ये येत असताल कुठल्या कामासाठी 10 मिनटं 15 मिनटं वेळ काढला, तुमचे डाऊट्स क्लिअर करायला जरी आलात तरी यू आर ऑलवेज वेलकम टू ऑफलाईन सेंटर अल्सो. जरी तुम्ही ऑनलाईन स्टडी करताय बट स्टील डाऊट्स वगैरे घेऊन तुम्ही येऊ शकता. एखादा संडे, या संडेला कसली टेस्ट आहे, सगळ्या विषयांची MCQची टेस्ट आहे. बघा बच्चे पार्टी, बहुत सारे मतलब ये जो आप जो कर रहे हैं CET,
खूप कॉम्पिटिशन असणार आहे. बट जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली आणि टेस्ट देत राहिलेत, कुणालाही टेस्ट मिस नाही करायची, काय होईल, फार फार तर आत्ताच्या एक्झामला थोडेफार कमी मार्क पडतील, बट मला तर वाटतंय सगळ्यांना चांगलेच पडणार आहेत, कारण तुम्ही मला होमवर्क पाठवताय, इट मीन्स तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करताय. सो तुम्हाला पेपर चांगलाच जाईल. पण ज्याला जर एखाद्याला पेपरचं फिअर असेल की नाही नाही मग मार्क्स घरचे बघतील, हे होईल ते होईल, बघू दे ना, जे होईल ते होईल. पण ज्यावेळेस तुम्ही पेपर देताल त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला क्लॅरिटी येईल की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व झालेत, कुठल्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व होत नाही आहेत. ज्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व झालेत इट मीन्स तो टॉपिक तुम्हाला चांगला अंडरस्टँड झालेला आहे. ज्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स थोडे टफ जातात, ते चुकलेत, त्याच्यावर तुम्हाला टाईम देता येईल, त्याच्यावर अभ्यास करता येईल. आणि हे कधी होईल, जर तुम्ही प्रामाणिकपणे टेस्ट दिली तर. जसं तुम्ही एखादी एक्झाम, आता ऑनलाईन एक्झाम देताल, पण स्टील तुम्हाला चिटिंग करायची नाही आहे, बच्चे पार्टी, चिटिंग इज नॉट अलाउड, तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे. आता तुम्ही ऑफलाईन खूप वेगळं असतं, ऑनलाईनला तुम्हाला सिन्सिअरिटी दाखवावी लागणार आहे, तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. प्रामाणिकपणे पेपर द्यायचा आहे, प्रामाणिकपणे पेपर दिला तर तुम्हाला कळणार आहे. आणि ह्या संडेचा टॉपिक काय असणार आहे ह्या संडेच्या एक्झामला, चलो सिलेबस भी मैं बता देती हूँ, बहुत आसान है. मॉलिक्युलरिटी, त्याच्यानंतर रेट डिटरमाइनिंग स्टेप, RDSची डेफिनेशन, एलिमेंटरी रिॲक्शन, झिरो ऑर्डरचे फॉर्म्युले त्याच्यावरचे क्वेश्चन, आणि फर्स्ट ऑर्डरच्या फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन. नो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नाही, फक्त झिरो ऑर्डरच्या फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन, फर्स्ट ऑर्डरच्या फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय, रेट डिटरमाइनिंग रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटी म्हणजे काय, हे 5 टॉपिक तुमचे केम 1चे असणार आहेत. ओके, एट द एंड देखते हैं जो भी कंटिन्यूसली केमिस्ट्री के ऑनलाइन एग्जाम्स में टॉपर रहेगा, त्याच्यासाठी ॲट द एंड ऑफ इयर ऑनलाईनच्या मुलांचा पण आपण फेअरवेल ठेवूयात आणि त्यावेळेस तुम्हाला मस्त सरप्राईज असेल. बट येस, चिटिंग न करता तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. आजचे टॉपिक्स कळालेत सगळ्यांना? लवकरात लवकर तुम्ही तुमचे बुक्स घेऊन जा. जर तुमच्याकडे बुक्स असतील तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर त्या बुकमध्ये मिळून जाईल. मी एक्सप्लेन द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ एक्झाम्पल. आणि आता सध्या बऱ्याच जणांकडं नाही आहेत, काही जण ॲडमिशन कन्फर्म करून गेलेत, त्यांना बुक्स आपण दिलेले आहेत. आणि ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्यासाठी मी ग्रुपवर फोटो पाठवेल, तुम्हाला त्याच्यातून ते आन्सर राईट डाऊन करायचं आहे. तो सबको क्लियर है? अगर किसी ने आपको पूछा व्हाट इज द इंटिग्रेटेड रेट लॉज फॉर्म्युला फॉर द गॅस फेज रिॲक्शन, कुठली रिॲक्शन अशी असेल ह्या टाईपची, ए गिव्स B+C, ह्या टाईपची जर रिॲक्शन असेल तर ह्या टाईपच्या रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे, K इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय T लॉग ऑफ इनिशियल प्रेशर अपॉन 2 टाइम्स ऑफ इनिशियल प्रेशर माइनस टोटल प्रेशर. ओके, ये हो गया आज का हमारा लेक्चर. यस, ठीक है, चलो अटेंडेंस देखते हैं. आदित्य, अक्षय शितोळे म्हणजेच साक्षी कावळे, अंजली येवले, स्नेहा उदावंत, साक्षी गिरवले, शेळके, गणेश निपुंगे. ओके, गणेश निपुंगे कोण आहात तुम्ही, किंवा कुणाच्या नावाने जॉईन झालाय तुम्ही? तुमचा माईक ऑन करू शकता का प्लीज? गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ. कुठून जॉईन झालाय तुम्ही? मॅम मी नेवासामधून जॉईन झाले. अच्छा, नेवासामधून जॉईन झाले. काय नाव आहे तुझं बेटा? अक्षदा. अक्षदा. ओके, फर्स्ट टाइम लेक्चर केलं तू? हो, आज फर्स्ट टाइम. कसं वाटलं तुला लेक्चर आपलं? मस्त आहे, आता समजतंय, बट मागचे टॉपिक्स क्लिअर नाही झाले त्यामुळे आता थोडंसं कन्फ्युजन आहे. येस, बघा, आज तू फर्स्ट टाइम लेक्चर केलं तर तरी तुला मस्त वाटलंय, अँड
दॅट्स आवर क्वालिटी. आता तू कंटिन्यू 1 वीक जॉईन हो, तुला पूर्ण लिंक लागायला सुरुवात होईल आणि तुला पूर्ण आमच्यासोबत तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होईल. आता तुला नोट्स वगैरे पण आधीच्या मिळून जातील. सो तुला आधीचं टेन्शन घ्यायची काही जरूरत नाही आहे. वी आर विथ यू. तुला आधीच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि हळूहळू लिंक पण लागेल. बट आज बघा तिला फर्स्ट डे लेक्चर करून पण मस्त वाटलं. गुड, व्हेरी गुड. तुम्ही पण तुमचे 100% द्यायचे, ट्राय करायचं आहे आणि इट्स ओके. मिस झालं तुमचे टीचर्स तुमच्यासोबत असणार आहे आणि तुम्हाला आपण रेकॉर्डेड सेशन्स देणार आहोत. त्याच्यामुळे ते रेकॉर्डेड सेशन्स ऐकून तुम्हाला ते लिंक लागणार आहे आणि रेकॉर्डेड सेशन ऐकून जर तुम्हाला डाऊट आला तरीही तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. नेक्स्ट कल्याणी पाठक, मानसी आहे आपली, मसिरा आहे, अजून नवनाथ कांबळे जरे. ओके. आज आहे का कुणी असं फर्स्ट टाइम जॉईन झालेलं? अजून एनीवन वांट टू शेयर योर एक्सपीरियंस? बच्चे पार्टी, किसी को अपना एक्सपीरियंस शेयर करना है? आप माइक ऑन करके मैम हाँ. मैम मैंने भी फर्स्ट टाइम ज्वाइन किया है आज. अच्छा, क्या नाम है बेटा आपका? कल्याणी पाठक. हाँ, कुठून बोलतीयस तू? टेल नेवासा. अच्छा, नेवासामधून. कसं वाटलं मग तुला आजचं लेक्चर? मॅम थोडे कन्फ्युजन आहे, म्हणजे एवढं समजलं नाही आज. फर्स्ट टाइम आहे. अच्छा, येस, फर्स्ट टाइम आहे. ठीक आहे, पण तुला क्लिअरिटी येऊन जाईल. बघा कसं असतं, डेमो सेशन्स ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू 1 वीक 2 वीक जर जॉईन केले तर तुम्हाला ती लिंक लागायला सुरुवात होते. ओके. तुम्हाला पाठीमागच्या काही थिंग्स रिवाईज रिकॉल कराव्या लागतील, कारण आता आपण 12वीचा मेन पोर्शन चालू केला आहे. आता आपला हा चॅप्टर संपणार आहे. उद्यापर्यंत हा चॅप्टर संपून जाईल. म्हणजे आपला केमिस्ट्रीचा एक चॅप्टर तुमचा 12वीचा संपला आहे. बघा अजून बरेच असं आहे की ठिकाणी 12वी स्टार्ट नाही झाली, पण आपली 12वी स्टार्ट होऊन एक चॅप्टर आता फिनिश होणार आहे. तुमचं जे पण मिस झालं आहे ते कंप्लीट आम्ही करून देऊ. त्याच्यासाठी तुम्हालाही कन्सिस्टंट राहावं लागेल, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. चलो ठीक है बच्चे पार्टी. देखो आपको जो भी नहीं समझ में आया आज का वो आप मुझे फिर से बता सकते हो. जुन्यापैकी जे पण ओल्ड स्टुडंट आहेत, ओल्ड स्टुडंट, एनीवन वांट्स टू शेयर योर एक्सपीरियंस? प्लीज माइक ऑन करके आप एक्सपीरियंस शेयर कर सकते हो. ओल्ड स्टूडेंट बोला. बोलने से ही सब कुछ होता है, बोलने को क्यों डरना. येस येस. आणि जसं तुम्हाला सांगितलंय, रेफरल थ्रू ही बरेच जण आता रेफर करतात ते. सो थँक्यू फॉर दॅट. येस, साक्षीने हँड रेज केलाय. बोला साक्षी. आवाज नाही Ma'am, the येते. lecture was very amazing and I enjoy entire lecture. Thank you for a great teaching. येस, थँक्यू साक्षी. येस येस येस. ओके. चलो आता आपण उद्या काही मी तुमचे MCQ घेईल, जेणेकरून तुम्हाला संडेचा पेपर सोपा जाईल. मी MCQ पण काढून ठेवलेत आणि मग आपण संडेच्या एक्झामचे पण MCQ उद्याच्या लेक्चरला घेऊयात आणि एक न्यू टॉपिक उद्याच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूयात. आजचा होमवर्क पुन्हा सांगतेय, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. फोटो मी पाठवणार आहे, फक्त आन्सर व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे, कारण बच्चे कंपनी 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, थेरीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनचा आन्सर एक्सप्लेन मी केला आहे, तुम्हाला फक्त आन्सर लिहून ठेवायचं आहे नोटबुकमध्ये. आणि सेकंड डेरिवेशन 2 टाइम्स लिहायचं आहे. चलो ठीक है, रुकते हैं यहाँ पे. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट lecture. Stay connected and stay happy and positive.